वंदे छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, राजश्री शाहू महाराज की, विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मी सर्वप्रथम ज्यांचा आपण सत्कार केला ते श्री सुधीर वसंत टिकेकर, श्री हेमंत वासुदेव डहाके, श्री कृष्णा दत्तात्रय देशपांडे व स्वर्गीय राजाभाऊ दादाजी देशकर यांच्या वतीने ज्यांनी आता लोकतंत्र सेनानी म्हणून सत्कार स्वीकारला त्या श्रीमती मीनाताई देशकर या सर्वांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने धन्यवाद देतो की या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारत जिल्ह्याचे अध्यक्ष श्री हरीश शर्माजी यांच्या विनंतीवरून ते इथं उपस्थित झालेत, त्याबद्दल त्यांना सर्वप्रथम धन्यवाद देतो. आज 26 जून राजश्री शाहू महाराजांची 152वी जयंती आहे. आज आपण सामाजिक न्याय दिवस म्हणून हा दिवस, हा जयंती उत्सव साजरा करतो. मी राजश्री शाहू महाराजांच्या जयंती निमित्ताने त्यांनाही मनापासून अभिवादन करतो. उद्या 27 तारीख, खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यावर आमच्या रक्तामध्ये चैतन्य निर्माण होतं. भारतीय जनता पार्टी जिल्ह्याच्या वतीने 6 जूनला आपण तारखेनुसार राज्याभिषेक 353 साजरा केला. मी सांस्कृतिक कार्य मंत्री असताना निर्णय केला की हा राज्याभिषेक शासनाच्या वतीने तिथीप्रमाणे व्हावा. हे माझा तुमच्या सर्वांच्या सदिच्छेने, शुभकामनेने, तुमच्या परिश्रमाने हे माझं सौभाग्य आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा समारोह स्थायी स्वरूपामध्ये, शासकीय स्वरूपात होत नव्हता. आता दरवर्षी तिथीप्रमाणे उद्या म्हणजेच ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या तिथीला आता महाराष्ट्रात दरवर्षी हा साजरा होणार आहे. आणि मला आनंद आहे की उद्या हा समारोह आपण साजरा करणार आहोत. मी माझ्या वतीने, आपल्या सर्वांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या उद्याच्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नमन, वंदन, दंडवत करतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. 25 जून हा संविधान हत्या दिवस. खरं तर काल मी अधिवेशनात होतो आणि पक्षाने सूचना केली की संविधान हत्या दिवस हा 25, 26, 27 या 3 दिवसामध्ये जे विधानसभा सदस्य हे आपल्या मतदारसंघात कामकाज असल्याने पोहोचू शकत नाही, त्यांनी 26ला हा संविधान हत्या दिवस आणि या दिवसाच्या निमित्ताने कार्यक्रम केला पाहिजे. आज आपण जे बिहारच्या जेलमध्ये होते ते महेश शर्माजी, सुधीर टिकेकरजी जे चंद्रपूरच्या जेलमध्ये, काही नागपूरच्या जेलमध्ये, हेमंत डहाकेजी, कृष्णा देशपांडेजी,
स्वर्गीय राजाभाऊ देशकर इथं उपस्थित किंवा इथं जे उपस्थित होऊ शकले नाही अशा सर्वांनी ज्यांचा आपण आता लोकतंत्र सेनानी म्हणून गौरव केला त्या सर्वांना जे इथं उपस्थित असतील किंवा नसतील जे हयात आहेत या जिल्ह्यातील त्या तमाम हयात असणाऱ्या लोकतंत्र सेनानींना मानाचा मुजरा करत शक्तिदायिनी तेजोदायिनी माता महांकाळीच्या चरणी मी प्रार्थना करतो की त्यांना निरामय आरोग्य आणि उदंड उदंड आयुष्य दे. जे आज हयात नसतील पण 1975चा 25 जून लोकशाहीची हत्या संविधानाची हत्या आणि त्या गीतासारखं जगही बंदीशाळा सारा भारत बंदीशाळा झाली होती तेव्हा निडरपणे न घाबरता घरावर तुळशी पत्र नव्हे तुळशीची कुंडी ठेवून जिएंगे तो देश के लिए मरेंगे तो देश के लिए हा भाव ठेवून ज्यांनी लोकशाही वाचवण्यासाठी संघर्ष केला त्या हयात असणाऱ्यांना सदिच्छा आणि जे हयात नाही त्यांना अभिवादन. खरं तर आदरणीय चंदन भैया हे आपल्या सर्वांमधले ज्येष्ठ नेते आहे. आज जर विचार केला तर या जिल्ह्यामध्ये जे बोटावर मोजण्या इतके कार्यकर्ते नेते ज्यांनी भारतीय जनता पार्टी नव्हे तर जनसंघापासून तेल नसतानाही दुवा प्रज्वलित केला असा काळ होता की जेव्हा तिकीट मागणारे नव्हते जबरदस्तीने तिकीट देऊन उभं करावं लागायचं. आदरणीय चंदन भैया सुद्धा मला आठवतं 6 महिने तेव्हा आणीबाणी लागल्यावर चंदन भैया 6 महिने भूमिगत होते. आणीबाणीमध्ये काहींच्या नशिबामध्ये काळावास आला काहींच्या नशिबामध्ये भूमिगत राहावं लागलं परिवारापासून दूर राहावं लागलं. खरं तर जेव्हाही 25 जून येतो आणीबाणी हा शब्द आला की माझ्याही छातीमध्ये धडधड होते. कारण मी तर 12 वर्षाचा होतो. 25 तारखेला मध्यरात्री आणीबाणी लागली. माझ्या डोळ्यासमोर माझ्या वडिलांना पोलीस जेलमध्ये घेऊन गेले. अनेकाच्या कुटुंबामध्ये असे प्रसंग आले. चूक काय? एकच चूक की नमस्ते सदा वत्सले मातृभूमी म्हणणं वंदे मातरम म्हणणं प्रणाम करो इस धरती को जिसने हमको जन्म दिया. नमो मातृभूमी जिथे जन्मभूमी नमो आर्य भूमी जिथे वाढभूमी नमो पुण्यभूमी जियेसाच कामी पडो देह माझा सदा ती नमी. हा भाव घेऊन आपल्या परिवाराच्या सोबत देश एक परिवार आहे असं समजून ज्यांनी हा देशभक्तीचा झेंडा हाती घेतला ज्यांनी हा विचार आपल्या हृदयामध्ये प्रज्वलित केला ती काल रात्र होती की 25 तारखेला रात्री स्वर्गीय इंदिरा गांधींनी स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी मध्यरात्री तात्कालिक राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांना रात्री उठवण्यात आलं. सही घेतली गेली आणि मग सुरू झाली ती काल रात्र. ज्या अंधारामध्ये हजारो निरपराध लोक ज्यांनी आयुष्यात साधी एक मुंगी सुद्धा मारली नाही आयुष्यभर फक्त राष्ट्र आराधना
सर्वांना जेलमध्ये टाकलं गेलं. एखादा आरोपी असेल ना, तर त्यालाही जेलमध्ये जेव्हा शिक्षा सुनावली जाते तेव्हा हे माहीत असतं की मी 3 महिन्यांनी सुटणार आहे, मी 2 महिन्यांनी सुटणार आहे, मी 5 वर्षांनी सुटणार आहे. पण आणीबाणीमध्ये अशी अवस्था होती, अशा कथा, अशा अफवा, अशा दंतकथा की जे म्हणून जेलमध्ये आहे. कोणीतरी येऊन सांगायचा की या सर्वांना अन्नामध्ये विष दिला जात आहे, स्लो पॉयझन दिला जात आहे. कोणी सांगायचं की 1 वर्षांनी या सर्वांना डोळ्यात घालून ठार मारणार आहे. कोणी सांगायचं की स्वर्गीय इंदिरा गांधीच्या या काल रात्रीतून तुम्हाला बाहेर निघायचं असेल तर माफीनामा लिहून द्या. पण आज त्या असंख्य कुटुंबातील परिवारातील सदस्यांना या गोष्टीचा अभिमान असेल की आमच्या बापांनी कधी माफीनामे लिहून दिले नाही. अरे मृत्यू पत्करू इंदिरा जी, आपकी गोली हम छाती में झेलेंगे मगर भारत माता का नाम लेने से हम नहीं डरेंगे. गुन्हेगारापेक्षा वाईट वागणूक. खरं तर काय झालं होतं, आज युगपुरुष देश गौरव नरेंद्र मोदीजींना काही राजकीय पक्षाचे नेते अतिशय निम्न स्तरावरच्या शिव्या देतात. कधीतरी मागे वळून पहा. हजारो शहीदांनी प्राणाची आहुती देऊन देशात हा लोकशाहीचा मंगल कलश कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत सेतू हिमाचल हा मंगल कलश दिला. आणि चूक काय होती? चूक फक्त एवढीच होती की 12 जून 1975 ला अलाहाबाद हायकोर्टाच्या न्यायमूर्तींनी स्वर्गीय इंदिराजींच्या विरुद्ध जी याचिका दाखल केली होती त्या याचिकेवर निर्णय देताना सांगितलं की स्वर्गीय इंदिराजी निवडून आल्यात, भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून निवडून आल्यात, आम्ही त्यांची निवडणूक रद्दबातल ठरवतो आहे. आता 6 वर्ष निवडणूक लढवण्यासाठी त्या अपात्र राहतील. अरे तुम्ही हायकोर्टातली निर्णय मान्य करायला तयार नाही. तुमच्या जागी तुम्ही दुसऱ्याला पंतप्रधान करू शकला असता. पण एक अशी भूमिका, जसं काही आता हे चिरंजीवच आहे, सत्ता कधी हातातून जाणारच नाही. देवानी तर यांना अमरपट्टा घेऊन पाठवलाय. स्वतःची खुर्ची वाचवायची यासाठी पंतप्रधान पद धोक्यात आल्यावर वैयक्तिक सत्ता टिकवण्यासाठी आणीबाणी लावण्याचं महापाप या देशाने बघितलं. वर्तमानपत्रात बातमी देता येत नव्हती. वर्तमानपत्र छापल्यावर सेन्सॉर होता, सेन्सॉरशिप लावण्यात आली की बातमी पहिले सरकारचे अधिकारी, माहिती विभाग तपासायचे. अरे एकही शब्द उलटा तिलटा असेल तर त्या वर्तमानपत्राच्या संपादकालाही जेलमध्ये टाकल्या जायचं. आम्हाला विश्वरत्न, भारतरत्न, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय अभ्यास करत लोकशाहीचा आत्मा असणारा संविधानाचा अधिकार, संविधानाची पुस्तिका दिली. पण ती ही पुस्तिका, त्या पुस्तिकेत असणारे जनतेचे अधिकार, त्याचं निलंबन करण्याचं महापाप आणीबाणीच्या माध्यमातून झालं. ही फक्त चूक नव्हती, ही आम्ही कधीतरी बकासुराची कथा ऐकली की बकासूर जे पाहिजे ते खायचा. बैलगाडी सोबत जेव्हा त्या
एखाद्या भूक मिटवण्यासाठी पाठवलं तर त्या माणसासहित बैलगाडी सहित सारं खाणारा बकासूर कथेमध्ये ऐकला. पण ही सुद्धा खुर्चीसाठी देशाला बंदीशाळा बनवत, सूर्य उगवत होता पण लोकशाही अंधार कोठडीमध्ये दम घुटत होती. हा अंधार देशामध्ये किशोर कुमार नावाचे गायक आज आपल्यात नाही, पण त्यांनी फक्त आणीबाणी विरुद्ध काही वाक्य उच्चारले, आकाशवाणीमध्ये किशोर कुमारचे गाणी येणं बंद झालं. अरे तुम्ही आकाशवाणीमध्ये गाणे बंद करू शकता, पण ज्या स्वर्गीय किशोर कुमारनी आपल्या आवाजाच्या जादूनी लोकांच्या हृदयामध्ये स्थान निर्माण केलं, अरे तुमची आकाशवाणी त्यांना त्यांचं गाणं ऐकू देणार नाही, पण लोक मात्र आपल्या उठातून त्यांची गाणी गुणगुणणार आहे हे समजण्याची सुद्धा आणीबाणीमध्ये क्षमता नव्हती. संविधान कागदाचे पुस्तक नाही, या देशाचा आत्मा आहे. आणि पहिल्यांदा 1975 मध्ये या आत्म्याला रक्तबंबाळ करण्याचं काम सुरू झालं. संविधानाची हत्या आम्ही बघितली. आज आपण हा संविधान हत्या दिवस यासाठी साजरा करतो की अनेकदा जी नवीन पिढी असते हा संघर्ष काय होता कसा होता याची माहिती नसते. आज 1975 मध्ये ज्यांचा जन्म झाला असेल, आता ते 51 वर्षाचे आहे. ज्याचा 1970 मध्ये जन्म झाला असेल ते 56 वर्षाचे आहे. पण 5 वर्ष वय असतानाची आणीबाणी कशी आठवेल? किती त्रास दिला, काय काय झालं, याची जर पुस्तिका करायची असेल तर निश्चितपणे सांगू शकतो की जेव्हा एखाद्या विषयाच्या संदर्भात त्याची व्याप्ती काय असते हे सांगायचं असेल तर नेहमी आपण एक उदाहरण देतो की हिमालयाची पेन, समुद्राची शाई आणि आकाशाचा कागद केला तरी हे पाप लिहून संपणार नाही. एवढं पाप हे आणीबाणीमध्ये आपण बघितलंय. आज आपण हा दिवस करताना, आज देशभर हा दिवस काल आणि आज आणि उद्या साजरा होतोय. युगपुरुष मान्य मोदीजींनी हा आग्रह केला. हा जगाचा अनुभव है, जो इतिहास को भूल जाते हैं उनका भविष्य अंधकार में होता है. जो इतिहासापासून शिकत नाही आणि म्हणून आपण म्हणतो हिस्ट्री रिपीट. हिस्ट्री रिपीट होत नाही. हिस्ट्री यासाठी रिपीट होते की जेव्हा इतिहासातल्या चुका आपण समजून घेत नाही, त्या चुकाच्या बद्दल समाजाच्या व्यक्तीच्या हृदयापर्यंत ती चूक काय हे पोहोचत नाही. अन्यथा दुर्दैवाने हातात स्मार्टफोन घेऊन देशाच्या लोकशाहीवरची तो हमला, ती हत्या, आणि आपल्या सर्वांना माहिती आहे, मी तर जवळून अनुभवलं, माझ्या आईच्या डोळ्याचं पाणी संपत नसायचं. आईची तब्येत खराब झाली. कारण शेवटी जेव्हा कोणाच्याही कानावर येतं की आता यांना डोळा घालून ठार मारलं जाणार आहे, तेव्हा मात्र रोज मरावं लागतं. हा मीही अनुभव घेतलाय. कदाचित माझे वडील तेव्हा 19 महिने जेलमध्ये गेले नसते तर मी आज एखादा चांगला डॉक्टर राहिलो असतो. पण ठीक आहे, आता गुणवाना विद्यापीठांनी डॉक्टरेट दिली, थोडस हलकं झालं. अशा अनेक परिवार उद्ध्वस्त झाले. म्हणजे मला आठवतं की काही परिवारांना तर तेव्हा पुस्तकं जमा केली जायची, धान्य जमा केलं जायचं. काही कुटुंब तर असे होते की त्यांची चूल पेटणं मुश्किल होतं. आणि हा गमतीचा भाग नाहीये. आज तुम्ही सर्वजण सत्तेमध्ये आहात, त्याचं महत्व लक्षात येत नाहीये. पण आम्ही या सत्तेत आहोत
याचं कारण आहे की त्या हजारो लोकतंत्र सेनानींनी आपल्या मजबूत खांद्यावर आपल्या कर्तृत्वानी या संविधानाची रक्षा केली. आणि मी सौभाग्यशाली आहे की आपल्या जिल्ह्याचे जेव्हा लोकतंत्र सेनानी, महाराष्ट्राचे लोकतंत्र सेनानी माझ्यासोबत भेटायला आले. आपले सरकार असताना वित्तमंत्री म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी जेव्हा लोकतंत्र सेनानींना सन्मान धन देण्याचा निर्णय केला तेव्हाही माझे हस्ताक्षर होते. आज मी मंत्री नव्हतो, पण मला आठवतं की चंद्रपूरचे लोकतंत्र सेनानी, महाराष्ट्राचे लोकतंत्र सेनानी, म्हणजे पंढरपूरमध्ये मी कार्यक्रमाला गेलो तर महाराष्ट्राचे सर्व जिल्ह्याचे लोकतंत्र सेनानी मला भेटायला आले. काही लोकतंत्र सेनानींना चालणं मुश्किल होतं, कारण ते वयाच्या 50व्या वर्षी असतील, वयाच्या 30व्या वर्षी, 35व्या वर्षी, कदाचित तेव्हा आणीबाणीमध्ये गेले असतील. त्यांना चालणं मुश्किल होतं. कुणी 90 वर्षाचा होता, कुणी 92चा होता, काही तर गेलेच. पण जेव्हा पंढरपूरच्या भगवान विठ्ठलाच्या पवित्र भूमीत आले आणि मला म्हणाले की आता 14 ते 19 जे सन्मानदान दिलं जायचं ते बंद झालं. मी मनात निश्चय केला, निर्धार केला, और आवाज तो चंद्रपूर का होना चाहिए. विधानसभेत विषय मांडला, माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटलो, आग्रह केला की आम्ही तुम्ही सर्वजण आज विधानसभेत दिसतोय, पण याचं खरं कारण असेल तर हे सर्व लोकतंत्र सेनानी आहे. यांनी आपल्या कुटुंबाचा त्रास बघितलाय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी सुद्धा माझी भूमिका मान्य करत आज आपण लोकतंत्र सेनानींना स्वातंत्र्य संग्राम सैनिकांसारखेच काही अधिकार दिले आहे. हे खरं आहे की देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा करणारे महानच आहे, पण त्यांचा वारसा हा काही प्रमाणात लोकतंत्र सेनानींनी त्यांच्या इच्छा आकांक्षाचा जो चुराडा स्वर्गीय इंग्रजांनी केला, या लोकतंत्र सेनानींनी तो चुराडा होऊ दिला नाही. आज महाराष्ट्रामध्ये आज या सर्वांचं स्मरण करत हा तुमच्या माझ्यासाठी संकल्प दिवस आहे. सत्ता आएगी सत्ता जाएगी, हे तर स्वर्गीय अटलजींचं वाक्य तुम्ही आम्ही कितीदा तरी ऐकलं. शेवटी आम्हा सर्वांना सत्तेचा मोह होता कामा नये. आम्हा सर्वांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकच संकल्प करायचा आहे. खरं तर आता हलकी आणीबाणीच्या संदर्भातले एक 5-6 बोर्ड मी बघितले, पण मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की या संदर्भामध्ये या वर्षी जरी आपण करू शकलो नाही तर मोठं काम पुढच्या वर्षी तरी केलं पाहिजे. इतिहास स्मरणात राहायला पाहिजे, इतिहास लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचला पाहिजे. जर आम्ही इतिहास समजू शकलो नाही तर 750 वर्ष आम्ही गुलाम होतो. फक्त या देशाचं एकच वैशिष्ट्य आहे की 750 वर्ष जरी आम्ही गुलाम होतो तरी आमच्यामध्ये प्रेम होतं, आमच्यामध्ये माणुसकी होती, आमच्यामध्ये एकता होती, एक सूर होता, एक विचार होता, एक लक्ष्य होता. कन्याकुमारीच्या एखाद्या शेतावर उभा असणारा भारत मातेचा सुपुत्र असेल की श्रीनगर गुलबर्ग मध्ये असणारा भारत मातेचा सुपुत्र असेल, जेव्हा कन्याकुमारीतून आवाज निघायची भारत माता की जय, तेव्हा तिथून त्या श्रीनगरच्या लाल चौकात सुद्धा भारत माता की जय म्हटल्या जायची. पण काही सत्तांध पक्षांनी, खुर्चीसाठी मरणाऱ्या स्वार्थी राजनीतिक पक्षांनी या देशाला बिघडवण्याचं काम सुरू केलं होतं. सुदैवाने पुन्हा एकदा या देशाला वैभवावर शिखरावर नेण्यासाठी माननीय मोदीजी जीव लावून काम करताय.
पण हे खरं आहे, एक अकेला थक जाएगा साथी हाथ बढ़ाना. जेव्हा इथून जाल तेव्हा पुढच्या 25 जून पर्यंत प्रत्येकाने मनात एकच विचार करायचा की मी या लोकशाहीच्या संरक्षणासाठी काय योगदान देऊ शकतो. मनात एकच भाव ठेवायचा है, ना झुकने दिया था न झुकने देंगे, लोकतंत्र की रक्षा का हम सब मिलकर आज के दिन संकल्प करेंगे. आमचा संकल्प असला पाहिजे कि ना झुकने दिया था न झुकने देंगे, लोकतंत्र की रक्षा का संकल्प लेते रहेंगे. वक्त आने पर हम फिर से शक्ति के साथ खड़े होंगे. संविधान के सम्मान के लिए कांग्रेसियों तुमसे लड़ते रहेंगे, लड़ते रहेंगे, लड़ते रहेंगे. पुन्हा एकदा ज्ञात अज्ञात आणबाणीमुळे आपल्या आयुष्याचे अनमोल क्षण परिवारापासून दूर जाऊन ज्यांनी देशहितासाठी, देशाच्या रक्षणासाठी, लोकशाहीसाठी, संविधान वाचवण्यासाठी ज्यांनी आपल्या जीवनातले अनमोल क्षण दिले, हयात असणाऱ्यांना अभिवादन, हयात असणाऱ्यांना ईश्वरचरणी प्रार्थना की त्यांना उदंड उदंड आयुष्य दे, उत्तम आरोग्य दे. आणि जे आज आमच्यात नाही त्यांचं स्मरण करून आपण सर्वांचा एकच संकल्प, भारत माता की, भारत माता की, भारत माता की.